तर महायुती सरकारच्या शपथविधीला आता 48 तासांपेक्षाही कमी वेळ उरलाय आणि या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार यावरती चर्चा रंगलेली आहे। मात्र राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासंदर्भात स्ट्राइक रेटवरती जोर दिला जात असल्याचं पाहायला मिळतंय। कदाचित जास्त जागा आम्ही लढवल्या असत्या तर आमचे अधिक आमदार निवडून आले असते अशी खदखद व्यक्त करताना राष्ट्रवादीला समान मंत्रिपदावरील दाव्यावरती बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिक बोलणं टाळलंय। तर भुजबळांनी देखील शिवसेनेपेक्षा आमचा स्ट्राइक रेट जास्त असल्याचं म्हटलंय। सिटिंगचा फॉर्म्युला असल्यामुळे अधिक जागा त्यावेळेला आम्ही मिळवू शकलो नाही। विधानसभेच्या वेळेला सुद्धा आम्हाला अधिक जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह जरूर त्या ठिकाणी होता। आमच्यात अतिशय उत्तम समन्वय होता। प्रचाराची रणनीती आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने राबवता आली। बूथ लेवलपर्यंत तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं समन्वय कसं होईल याचं नियोजन आम्हाला त्या ठिकाणी करता आलं। भव्य दिव्य यश मिळालं। अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्या ठीक आहे, शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले। आमच्या गटाला त्या मानाने फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले। परंतु त्याला स्ट्राइक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये BJP 1 नंबरला आहे आमच्यामध्ये आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे, 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे। थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबरमध्ये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।